हां नमस्कार. इथे ना मम्मीचा बड्डे करून येईन ना मी सासरी निघाली. इकडे मी सासरी आली. सासऱ्यांचा बड्डे होता त्यामुळे सासऱ्यांनी हॉटेलमध्ये जेवणासाठी नेलेलं होतं. आम्ही हॉटेलमध्ये जेवणासाठी आलो होतो आणि इकडे ना बनीला मी पहिल्यांदा झोक्यामध्ये बाहेर याच्या आधी बसवलेलं, पण मी इथे ना त्याला समज आल्यापासून आहे ना पहिल्यांदा त्याला झोक्यात बसवलं. आणि इकडे नाही पोरं ना त्याला नंदीची मुलं ना ते गोल रिंगणात घेऊन बसले. त्यालाही चक्कर येत होते, त्यांनाही मजा येत होती, त्यामुळे ते खेळत होते. थांबत काही थांबणं. इकडे याची पळापळी याची सगळीकडे चालू होते. त्यानंतर आम्ही ना छान असे जेवण वगैरे केले. जेवण वगैरे झाले फॅमिलीसोबत. कधीतरी फॅमिलीसोबत आहे ना एक भारी वाटतं, फील भारी येतं. त्यानंतर आम्ही थोडं रील्स वगैरे काढल्या असा आमचा. त्यानंतर आम्ही जेवण करून आम्ही घरी निघालो. इकडे बघितलं ना गावाला गेलं तर मला जाऊ वाटत नाही, यायच्या वेळेस ना मला येऊ वाटत नाही. कारण आहे ना प्रत्येक वेळेस मी ना दरवाजे वगैरे सगळं लावून जाते, पण वारं इतकं आहे ना, वाऱ्याने इतके गदा दरवाजे हलताय ना सगळे दरवाजे कायम निघून जातात. आणि गॅलरीत बघितलं सगळं घरामध्ये बघितलं ना सगळं काळ्या मुंग्यांनी थैमान घातलेलं. आणि झाडांची अवस्था बघवा ना, झाडांना पाणी नाही. 3 दिवस तर खूप सुकून गेलेले. त्यानंतर बनीला खिचडी टाकली. माझं तोंड कॅमेऱ्यात थोडं बघितलं तर मला तर बघूही वाटत नव्हतं. कारण आहे ना गावाला गेलं ना तोंड इतकं घाण होऊन जातं ना, बघण्याच्या लायकीचं पण राहत नाही. त्यानंतर म्हटलं बनीला खिचडी तर आपलं काय, त्यामुळे मी इथं आमच्या दोघांसाठी ना आम्ही ब्रेड आमलेट बनवले. त्यानंतर आम्ही ब्रेड आमलेटने पोट भरलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. बाय बाय.